चला जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील मैदानात दाखल व्हायचा आहे. सर काय मॅच चालल्या, तिन्ही मॅच कमी धावसंख्येच्या मॅचही चांगल्या झाल्या आणि जास्त धावसंख्येची मॅच तर एवढी अफलातून झाली. परंतु मी महेंद्र अंधेरे जो ज्याला भुऱ्या म्हटलं जातं, काय बॅटिंग केली आहे. अर्धशतक त्याचं कारणी नाही लागलं, परंतु पराभूत झालेल्या मॅचमध्ये देखील आजच्या दिवसात एका बाजूला जशी वाशिकची चर्चा झाली ना, तशी या महेंद्र अंधेरीची चर्चा होताना पाहायला मिळाली. एवढे जबरदस्त क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले. माझ्या बरोबरीने आमचे सिनियर समालोचक नरेश ढोमे सर जुडले जात आहेत. सर आता एका बाजूला लक्ष्य करिअर अकॅडमीची टीम पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीतेज 11 चरोली पुणेची टीम आपल्याला पाहायला मिळते. काय आणि काय कॉमेंट्री केली. के म्हणजेच कोकणचे कोहिनूर प्रशांत आदवडे सर असतील आणि विके म्हणजेच विदर्भचे कोहिनूर. दोन्ही टीम 12th मॅन पाठवायचे. मॅचला सुरुवात होते. तुझे तेरी जीत मुबारक, जश्न तो मेरी हार का होगा. जीतते काफी लोग लेकिन शायद हमसा कोई हारा होगा. आज कमालीचा सामना रंगलेला होता. शेवटच्या षटकांपर्यंत आला होता सामना. 10 धावा बनवायच्या होत्या आणि प्रेक्षकांनी विजय निश्चित करून टाकला होता आकाश कोकण संघाचा. पण चमत्कार, क्रिकेटचा खेळ म्हणजे चमत्कार. आणि शेवटच्या षटकामध्ये त्या 10 धावा अशक्य ठरल्या. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती, तिथेही 4 जाऊ शकला नाही आणि आकाश कोकण संघाला मात्र स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतंय. झुंजार संघर्ष केल्यानंतरही त्यांना स्पर्धेच्या बाहेर पडावं लागतंय. पण आज चांगल्या खेळाचा विजय झालेला आहे. हमराज मृत्युंजयने ॲज अ बॅट ॲज अ बॉल खूप चांगली कामगिरी केली. मोक्याच्या क्षणी खेळ सुधारला. जिथे 10 धावा मॅच प्रतिस्पर्धेत दाढेत गेली होती ती खेचून बाहेर आणली. दाढेत नाही, हा चक्क जठरातून बाहेर काढलेला सामना होता. आणि पहा पुन्हा सज्ज झालेत त्यांचे 2 सलामीवीर. एक उंचापुरा शाही शेख तर दुसरा छोटा पॅकेट बडा धमाका अर्थातच महेश नानगुडे. अगदी बरोबर. दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत. चर्चा आहे यांची मोठ्या प्रमाणावर. म्हणजे 3 ओव्हर 58ची मॅच 2 ओव्हरला 48 मारल्या सुद्धा होत्या. 1 ओव्हरला 10. पा क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत खेळायचा असतो. समीर जगतापने तेच केलं. स्वतःवर विश्वास ठेवला. चांगल्या टप्प्यावरची बॉलिंग केली. नो डाऊट महेंद्र अंधेरे हा लक्षात राहण्यासारखी खेळी त्यांनी केली. आणि जशी कधी कधी जिंकणाऱ्यापेक्षा हारणाऱ्याची चर्चा होते ना, तशीच मात्र महेंद्र अंधेरेची चर्चा झाली. आणि फॅन मुवमेंट इकडे पाहायला मिळत आहेत. चाहते आलेले आहेत. सेल्फी का घेतले जात आहेत त्याचं कारण आहे, या खेळाडूने तसा परफॉर्मन्स केला आहे. आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अगदी ISPL मध्ये देखील हा पुण्याचा सितारा खेळताना पाहायला मिळाला. फलंदाजीचा मोर्शी पॅटर्न महेश नानगुडे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील आघाडीचे अष्टपैलू खेळाडू वाशिक शेख दाखल झालेत खरे, परंतु ही मॅच जबरदस्त होणार आहे. दोन्ही टीम एक एक खेळाडू इकडे अतिरिक्त पाठवायचे प्लीज. येस, चिखलीचे खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. ही चिखलीचे खेळाडू माझ्या मते अस्लम बरोबर मुंबईला सुद्धा खेळायला आले होते. येस, रईसुद्दीन चिखलीचे खेळाडू आहेत. बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. बुलढाण्याचे विदर्भातून आलेत. लक्ष्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून. लक्ष्य करिअर अकॅडमीकडून रईसुद्दीन लगातार 3 वर्ष ही स्पर्धा खेळतायत. वा, त्यांचे कौतुक. एक चांगले बॉलर आहेत आणि समोर एक दोन्ही चांगले बॅटर यांच्यातील लढत पाहायला मिळते. ओव्हर आहेत 6 आणि या मॅचला होते सुरुवात. मॅचला होते सुरुवात. अगदी महत्वाची मॅच आहे. पहिलाच बॉल फटका खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रात. दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. 4 चौकार. वासिक नेहमीच तयार असतो. कुठलाही बॉल त्याला आला तरी त्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यासाठी तो उत्सुक असतो. यावेळेस डाव्या इष्टीवरती चेंडू होता आणि निश्चित मधल्या इष्टीवरती होता, मात्र शफल होत चेंडूला स्क्वेअर लेगला पाठवलंय. 4 धावांसाठी वासिकनं पुन्हा एकदा धमाकेदार सुरुवात केलेली आहे. आज तो फटाक्यांच्या मोठ्या फटाक्यांची लढत घेऊन आलेला आहे आणि तो पेटवणार आहे, तो वाजवणार आहे. ह्या मैदानामध्ये पहिला तर वाजवलाय. पुढे सरसावले स्ट्रोक खेळलाय. काय पदल आली ते पाहायला मिळालं. अतिशय सुंदर नेत्रदीपक फटका. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 चौकार. कदमों का सही इस्तेमाल आला पुढे आणि त्यानंतर कव्हर्स आणि वाईडिश मिड ऑफ मध्ये जो गॅप होता तो गॅप अलगदपणे त्याने काढलेला आहे.
4 धावा पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चौकार वासिकच्या बॅटमधून. श्रीतेज 11 सरोली पुणे म्हणजे साम्राज. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर लक्ष करिअर अकॅडमी यांच्यातील सुरू असणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. लगातार 2 चौकार आलेले आहेत. यावेळेला इनसाइड आउट मध्ये षटकार मारलाय. वा 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 वा, अगदी आमच्या मान्यवरांच्या दिशेनेच मारलाय. ला जबाब. काय फलंदाजी, ही डोळे दिपवणारी रोषणाई, ही डोळे तृप्त करणारी फलंदाजी आहे. रात्रीच्या सत्रामध्ये देखील 10 वाजून 10 झालेले आहेत, मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यांना भरपूर सुख देणारा हा सुखावा फटका आहे. षटकार. काय स्ट्रोक खेळलाय, लाजबाब. सुंदरता पाहण्यासारखीच होती. मागील दोन्ही बॉल जर पाहिलं तर अशाच पद्धतीने टाकले गेलेले आहेत आणि त्या सातत्याने सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न करतायत. रईसुद्दीनला कमबॅक करावं लागेल. चांगले गोलंदाज आहेत विदर्भातील, बुलढाण्याचे, चिखलीचे. त्यांना कमबॅक करायचं आहे. श्रीतेज 11 चरोली पुणे मान्यवरांचं स्वागत, सन्मान इकडे केला जातो आहे. या स्पर्धेशी जुडले गेलेले कोकण टीम विकास, आकाश 11 कोकण, ज्यांनी खूप चांगला खेळ केला, लक्षात राहील अशी खेळी पाहायला मिळाली, त्यांचा सन्मान केला जातोय. यावेळेला उसळी होती, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय आणि याही वेळेला बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या भेटीला. पहिल्या षटकात धावांना इथे बहर आलेला आहे. रईसुद्दीनचा प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर पाठवलाय. जिथे अडचण आली त्याला खरं तर हुक करणार. तिसऱ्यांदा आपण दिवसभरामध्ये बघतोय की जो चेंडू शरीराच्या जवळ येतो, थोडासा छातीवरती बाउन्स असतो, त्या चेंडूला हुक करणं थोडंसं कठीण जाते. पहिल्या सामन्यामध्ये बाद झाला होता आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील असे मिस टाइम शॉट त्याच्याकडून आले होते, पण 4 धावा मिळत आहेत त्याला आज. वासिक प्रत्येक बॉल सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय. 18 झालेत. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न, फ्लिक केलाय, काही बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि नजाकत होती या स्ट्रोक मध्ये. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. त्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे नजाकत. इथे पहा मनगट किती सुंदर वापरलं त्याने. खाली चेंडू होता, पायावरती टाकलेला, फ्लिक केला चेंडूला, गॅप मोठा होता आणि स्क्वेअर लेगला इथे पुन्हा एकदा एक अजून बहारदार चौकार. खूप सुंदर फटका येताना पाहिला मिळालाय. पॉवर प्लेला कशी बॅटिंग करायची याचं उदाहरणच दिलं. एक फाईन लेगला, एक स्क्वेअर लेगला, एक कव्हर्सला, एक एक्स्ट्रा कव्हर्सला, अशा प्रत्येक दिशेने आणि एक पाठीमागे बॉल गेलाय. याही वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. ओहो, एफर्टला जबाब. काय प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. जबरदस्त एफर्ट्स. अनिकेत काळे होते तिकडे, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरचे खेळाडू, आणि त्यांनी इकडे जबरदस्त एफर्ट्स केलेत. काय आहे हे अजून कळलेलं नाहीये. रिप्ले आपण बघू शकतो. सुंदर कॅच पकडला, मात्र लँड होत असताना चेंडू कुठेतरी जमिनीला स्पर्श झालेला आहे. कंट्रोल आहे त्याचा, बॉलवरती कंट्रोल होताच, पण बॉलचा स्पर्श जमिनीला झालेला आहे, मैदानाला झालेला आहे असं दिसतंय इथे. आणि त्याला जाणवलं होतं. मी कौतुक करेल त्याच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटचं, की कॅच पकडल्यानंतर तिथे जर पाकिस्तानचा खेळाडू असता तर त्याने जल्लोष केला असता. इथे मात्र खूप सुंदर त्याने स्पीड दाखवलं. इथे परफेक्ट पकड होती तिथे, मात्र यावेळेस चेंडू जमिनीवरती पडतोय आणि एक दुर्दैवीरित्या, मी तर खूप सुंदर कॅच होता, पण दुर्दैवीरित्या इथे आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला निश्चित अपेक्षित असेल आणि नॉट आऊट हा निर्णय येतो तिसऱ्या पंचांकडून. पण एफर्ट्स जबरदस्त होते, लाजवाब होते. त्याच्या प्रयत्नांना मात्र 100 पैकी 100 मार्क आहेत. हो, अगदी जबरदस्त एफर्ट्स. परंतु सगळ्यात पहिले त्यांनीच सांगितलं की ही कॅच आहे की नाही, मला डाऊट आहे, तुम्ही तिसऱ्या अंपायरकडे जा. अनिकेत भाऊ, तुमच्या खेळाडू वृत्तीचं कौतुक करावं लागणार आहे. परंतु जबरदस्त एफर्ट्स देखील इकडे पाहायला मिळाले. वेगवेगळ्या अँगलने मात्र प्रथम स्पोर्ट्स आपल्याला ही गोष्ट दाखवत आहेत. कॅच त्यांनी केली, परंतु ज्यावेळेला ते जमिनीवर आले ना, तर तिकडे आदळले आणि बॉलचा स्पर्श जमिनीला झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये काय धुमाकूळ पाहायला मिळाला. जबरदस्त कामगिरी देखील पाहायला मिळाली. आणि आता आलेल्या आहेत महेश नानगुडे या नावाची चर्चा, यांच्या बॅटिंगची चर्चा. सध्याच्या घडीला भारताच्या टेनिस क्रिकेटमध्ये असे मोजके बॅटर आहेत ज्यांची बॅटिंग पाहत राहावी असे असते. त्याच्यातील एक नाव मी आवर्जून घेईल, महेश नानगुडे. आणि आज कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचे, कारण प्रत्येक दिवशी तुम्हाला सुरुवात ही शून्यापासूनच करावी लागते, प्रत्येक मॅचला करावी लागते. 22 धावा धावफलकावर आहेत. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता, अप्पर कट करतायत आणि पाठवून दिलाय महेशने.
सीमारेषा पार 4 धावांसाठी. गोलंदाजाने काही मनात आडाखे ठरवलेले असतात, परंतु महेश नानगुडेच्या शरीर यष्टीकडे बघून तुम्ही ठरवू शकत नाही. ज्यावेळेस तो फटका येतो ना, अवाक होतात प्रेक्षक. हा तोच फटका आहे, उजव्या हातच्या बाहेर होता आणि काय अप्पर कट खेळलेला, व्हेरी कंट्रोल शॉट. बॉटम हँडचा अप्पर हँडचा अफलातून बेमिसाल वापर केला तिथे आणि चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून उचललंय 4 धावांसाठी. चांगली बॅटिंग इकडे होताना पाहायला मिळते. लक्ष करिअर अकॅडमी टीमला कमबॅक करावं लागेल, अन्यथा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने धावसंख्या जाऊ शकते. 6 षटकांच्या असणाऱ्या या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अल्ताफ शेख एक चांगले बॉलर आहेत आणि पहिल्या मॅचमध्ये त्यांनी पहिल्या मॅचमध्ये मात्र 5 विकेट घेतल्या होत्या. तेच बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. हो, इकडे संधी होती परंतु प्रयत्न केला यष्टीरक्षकाने, नाही थांबला बॉल आणि गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. पुढे सरसावत पुन्हा एकदा मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न होता, मात्र चेंडूची मोमेंट बघा. अल्ताफनं बरोबर इथं महेशला अडकवलं होतं, पण आतली कड लागली आणि यष्टीरक्षकाच्याही उजव्या बाजूनं चेंडू जातोय डीप फाईन लेगला. बघूया आपण, पुढे सरसावत आला होता, जर चेंडू बाहेर जाईल असा कयास होता काहीतरी विकेट किपरचा, पण इथं विकेट किपरचा अंदाज चुकलेला आहे. 30 धावा धाव फलकावर. चांगली बॅटिंग होते. यावेळेला पुन्हा थोडंसं अधुरा मनाने खेळला होता हा स्ट्रोक, परंतु अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर नव्हते. ज्यावेळेला कव्हरच्या दिशेने फिल्डर येतील तोपर्यंत 1 रन घेतली जाते. धावसंख्या आता पुढे जात असताना पाहायला मिळते. महेश नानगुडे एका बाजूला, वाशिक शेख एका बाजूला पाहायला मिळतात. 2 चौकारानंतर एक सिंगल देखील येताना पाहायला मिळतोय. 31 वरी धावसंख्या गेली आहे खरी. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. ISPL अफिलेटेड असणारी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. 14वं पर्व प्रहार प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्याच्या सिंहगड कॉलेजचं हे ग्राउंड मलाही अगदी 4 दिवस संधी यावर्षी मिळाली आहे, त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभारी असेल. यावेळेला बॉलची हवा यात्रा फेकून दिलंय. खडे खडे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सिक्सर. लीलया खेळतो वासिक शेख. कुठलाही चेंडू त्याच्यासाठी मेजवानी असते. कुठल्याही चेंडूवरती तो कुठेही फटका खेळू शकतो आणि ही क्षमता वासिकमध्ये नेहमीच आपल्याला बघायला मिळाली. आता पाहायचं चेंडू, खरं तर लेंथ होता बॉल, वेळीच ओळखला होता त्याने, हलकासा तो चेंडूला पूल केलं. खरं तर उजव्याच्या बाहेरचा चेंडू कसा स्क्वेअर लेगला फिरवलाय. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा आणि याही वेळेला गॅप शोधून काढण्यात यशस्वी राहिले. पॉवर प्लेचा महाराष्ट्रातील सगळ्यात ताकदवर बॅटरपैकी एक बॅटर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. वाशिक जबरदस्त बॅटिंग करतायत. धावांचा झरा नाही, तो धावांचा धबधबा आहे, धावांचा नायगारा आहे आणि त्याच्या बॅटमधून अशा धावा जोरात वाहतायत. आज धुमारे फुटले त्याच्या फलंदाजीला. जितका मोठा गोलंदाज आहे तितके आकर्षक फटके आहेत. प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेमध्ये घेऊन जातोय वासिक शेख. अगदी ज्या पद्धतीने बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते, जबरदस्त. वाशिक ज्यांच्या फलंदाजीचे झालेत अख्ख्या महाराष्ट्रात खूप सारे आशिक, खूप चांगली बॅटिंग करतायत. वाशिक जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवलंय. यावेळेला इनसाइड आउट. पुन्हा एकदा एक त्या या इंडनी मारला, एक त्या इंडनी मारला. इनसाइड आउट. आणखीन एक सिक्सर मारलाय. वा वा वा, जबरदस्त बॅटिंग. सिक्सर. उडान ऐसी हो तो क्यों चाहिए सडक. काय झेप घेतली चेंडूनं. इथं प्रत्येक वेळेस उड्डाण केलेलं आहे आणि उड्डाण करून चेंडू पाठवलाय थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त लॉफ्टेड ऑफ. आकाशाच्या उंचीचा वेध घेणारा चेंडू आणि या 6 धावांबरोबर षटकाची सांगता होणार आहे. वासिकच्या वादळासमोर गोलंदाज निष्प्रभ होत आहेत, गलित गात्र होत आहेत, हतबल होत आहेत गोलंदाज. आणि आता टेप बॉल ओव्हर अर्थात ISPL बॉल ओव्हरची सुरुवात होणार आहे. पाहिजे अनिकेत काळे काय कमाल करेल. या जोडीला जर रोखायचं असेल तर मला ते स्विंगचा चांगला वापर केला तर या जोडीला इथे रोखलं जाऊ शकतं, अन्यथा हे सुसाट सुटलेले आहेत. कालच्या रात्रीत आपण पाहिलं किरण पवार आणि त्याचबरोबरीने शाहिदला आपण पाहिलं. बॉल द्या टेप बॉल द्या मैदानामध्ये. 50 धावा केल्या होत्या नाबाद पहिल्या 2 ओव्हरमध्ये. आता 47 नाबाद झालेले आहेत आणि 47 पैकी 38 वाशिक शेखच्या झाल्यात सुद्धा. चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. महेश नानगुडे जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आजच्या रात्रीतील आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना, यानंतर आणखीन एक मॅच असणार आहे, परंतु दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या मॅच आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतात. अनिकेत काळे यांच्याकडे सोपवण्यात आली जबाबदारी. खेळाडूवृत्तीचं
प्रदर्शन अनिकेत यांनी केलं. परंतु महेश नानगुडे आणि वाशिक शेख ही सलामीची जोडी आहे. विकेट घ्यायचे आणि त्यासाठी आमंत्रित करण्यात आले अनिकेत यांना. 12 बॉलमध्ये 47 धावांची पार्टनरशिप. महेश नानगुडे, वाशिक शेख हे महत्त्वाचे खेळाडू आहेत श्रीतेज चरोलीचे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरच्या दिशेने ढकलायला गेले, तिकडे फिल्डर होते आणि या बॉलवर 1 रन मात्र तिकडे मिळणार आहे. बऱ्यापैकी खेळाडू म्हणजे 90% खेळाडू तर या बॉलवर थोडंसं सांभाळूनच क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. काही डेअरिंग करतायत, त्या प्रयत्नात यशस्वी होत आहेत, काही विकेट देखील देताना पाहायला मिळत आहेत. परंतु गेम चेंजर बऱ्यापैकी ही ओव्हरसुद्धा राहिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थोडंसं क्षेत्रक्षणातील बदलाव आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. विदर्भ त्याचबरोबर जर पाहिलं तर मराठवाडा या परिसरातील खेळाडू आपल्याला या संघात पाहायला मिळत आहेत. लांब लांबून आलेले खेळाडू पाहायला मिळाले, काही काल कर्नाटकचे खेळाडू पाहायला मिळाले, बिदर विजापूरचे खेळाडू पाहायला मिळाले, कोकणातील आहेत, विदर्भातील मराठवाड्यातील खेळाडू पाहायला मिळाले, पश्चिम महाराष्ट्र मुंबई झोन यावेळेला उसळी त्याच्यावर हल्ला चढवण्यात यशस्वी राहिले. एकदा का बॉलला बाउन्स आला की ते लगेच हरकतमध्ये येतात आणि मग अगदी रोहित शर्माची जशी भुरळ त्यांच्या पूलची पडते ना तसाच पूल मात्र वाशिकचा सुद्धा येतो. नाही, इथं प्रेक्षकांना वेडे व्हायची वेळ आलेली आता. वासिक शेखनं असे काही फटके खेळलेले आहेत, अफलातून फटके खेळलेले आहेत आणि त्याने आपल्या फलंदाजीचा सुगंध इथे तयार केलेला आहे. यस, विजयाच्या मार्गामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा टाकलाय या मॅच मध्ये वासिक शेखनं. चांगली कामगिरी इकडे करतायत. या ISPL बॉलला सुद्धा आदेश दिला त्यांनी. जो बॉल त्या बॉलला जो आदेश होता हा आदेश या बॉलला सुद्धा कायमच ठेवला त्यांनी. मापात पाप नाही, त्याला सुद्धा सीमारेषा दाखवली, याला सुद्धा सीमारेषा दाखवली आहे. 54 वर धावसंख्या पोहोचली आहे. कमबॅक करावं लागेल. यावेळेला टप्पा पडतोय बॉल, त्याच्यानंतर थोडासा बाहेर टर्न होताना पाहायला मिळाला आणि एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. बऱ्याच कालावधीनंतर ही गोष्ट पाहायला मिळते. माझ्या मते कदाचित डावात पहिल्यांदाच शेवटचा बॉल कॅचचा वाला आला होता, कॅचवाला. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय. आ रा 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 खतरनाक. याही वेळेला पुल होतोय सक्सेसफुल सिक्सर. काय फलंदाजी आहे इथे आज प्रेक्षकांना. अर्धशतक एव्हाना पूर्ण होतंय 12 चेंडूमध्ये, मात्र 12 चेंडूमध्ये अर्धशतक. वासिक शेख कमालीचा फलंदाज. आज पुन्हा दुसरं अर्धशतक, लागोपाठचं दुसरं अर्धशतक वासिक शेखच्या बॅटमधून. काय बॅटिंग केली वाशिक यांनी. फक्त 12 चेंडूमध्ये अर्धशतक लगातार दुसऱ्या मॅच मध्ये सोपी गोष्ट नाहीये. याही वेळेला बिग हिट. आता तर जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय सिक्सर. खूप लांबवर या बॉलला पाठवलाय, आदेश दिलाय. तिसरी ओव्हर सुरू असताना 66 झालेत. वाशिक नावाचं कोडं काही सुटता सुटेना. अनिकेत काळे यांनाही मात्र आतापर्यंत त्यात यश आलेलं नाहीये. परंतु विकेट घ्याव्या लागतील. विकेट आल्या तरच कमबॅक होऊ शकतं आणि जर तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्धशतक होऊ शकतं तर 6 ओव्हरमध्ये शतक का नाही होऊ शकत. म्हणजे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. परंतु हे लक्ष करिअर अकॅडमीचे खेळाडू देखील काही कमी नाही आहेत. त्यांना आता कमबॅक करावं लागेल. वार्षिक सुसाट सुटलेले आहेत, त्यांना रोखणं अवघड झालंय. इनसाइड आउटचे 2 लाजबाब षटकार पाहायला मिळाले, बरेचसे पुल पाहायला मिळाले. या वेळेला मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाले. एक चांगला बॉल आलाय. बघता बघता पहिल्या 3 ओव्हर संपल्या. धावसंख्या झाली आहे 66. श्रीतेज 11 चरोली पुणे हमराज धावसंख्या झाली आहे 66 आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कमबॅक लक्ष करिअर अकॅडमीला करावं लागणार आहे आणि पुढील 3 ओव्हरसाठी जाऊयात नरेश सरांकडे. थँक्यू चंद्रकांत शेटे सर. खरं तर काय धमाल आणली वासिक. आणि महेश नानगुडे शांत आहे, पण या खेळाडूमध्ये देखील किती विस्फोट भरलेला आहे. ॲटम बॉम्ब आहे हा महेश नानगुडे सुद्धा, पण इथे वासिक शेख नावाचा बॉम्ब फुटलेला आहे. विस्फोट त्यानं घडून आणलेला आहे. 14 चेंडूंमध्ये 56 धावा त्यानं उभ्या केल्यात. दुसरं अर्धशतक त्यानं उभं केलेलं आहे. मौनातही तुझ्या धडाडते रणशिंगांचे स्वर, उद्याच्या इतिहासात कोरले जाईल वासिक तुझे अमर अक्षर. जबरदस्त फलंदाजी आज. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी त्याची फलंदाजी, प्रेक्षकांचे डोळे तृप्त करणारी त्याची फलंदाजी आज बहरते फुलते आणि धावांचा सडा मैदानामध्ये टाकते. बघायचे 6 धावा. रईसुद्दीन परत एकदा पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या. आता हॉस्टेलच्या बाजूने आणलं जाते त्याला.
उजव्या हाताने ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता महेश नानगुडेसाठी आणि मेरिटवर खेळणारा हा फलंदाज. जसं बघितला लेंथ आहे, अलॉंग द कार्पेट चेंडूला पाठवलं मिड विकेटकडे. एक धाव त्याने घेतली, धावफलक पुढे पोहोचवलाय. तो 67 धावा. श्रीतेज हमराज पुणे संघ 67 वरती एक पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता आणि पराभवातून ते सावरले. दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा विजय मिळवला. पुन्हा आता लगेच ते दाखल झालेले आहेत या मॅचमध्ये. इथे विजय मिळवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हा विजय तुम्हाला नॉकआउटमध्ये घेऊन जाणार आहे. लेंथ बॉल होता इथे आणि हलकासा फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. LBW असेल. येस, कॅच तर काही घेतला नाही ना. कॅच नाही घेतला. येस, मला वाटतंय लेग बिफोर विकेटचा फलंदाजाने निर्णय घेतलेला आहे आणि तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे वासिक शेखनं. LBW ट्रॅकिंग सिस्टीम आपण इथे वापरतोय आणि या ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर केला जाईल. बघितलं जाईल की चेंडू कुठे जातोय. खरं तर तो ISPL बॉल आहे, त्यामुळे थोडासा स्विंग देखील असू शकतो. त्यामुळे पंचांना देखील ते लॉजिक वापरावं लागणार आहे. विकेट हिटिंग रेग्युलर ओव्हर आहे. ISPL बॉल ओव्हर या अगोदरचं षटक होतं ते संपलेलं आहे. रिसुदूंच्या हातामध्ये चेंडू नव्याने दिलेला आहे आणि एका बाजूनं विस्फोटक वासिक आहे, दुसऱ्या बाजूनं महेश शांत नाहीये. त्याला स्ट्राईक कमी मिळालेली आहे. 5 बॉलमध्ये 11 धावा, म्हणजे तोही 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे. पण वासिक शेखची फलंदाजी बघितली आपण तर जवळपास 400चा स्ट्राईक रेट आहे त्याच्याकडे. बरोबर 400चा स्ट्राईक रेट आहे आणि 14 चेंडूंमध्ये एखादा फलंदाज जर 400चा स्ट्राईक रेट ठेवत असेल तर तो वेगळ्या दुनियेतला फलंदाज आपण म्हणू शकतो. पृथ्वी तलावरचा तर नक्कीच असं म्हणणार नाही आपण, पण वासिक शेखची आज पुन्हा एकदा तुफानी फलंदाजी आहे. ज्वालामुखी फुटलेला आहे मैदानामध्ये. वासिक शेख नावाचं चक्रीवादळ मैदानामध्ये घोंगावतंय. वासिक शेख भूकंप सदृश विस्फोट त्याने विध्वंस मैदानामध्ये केलेला आहे. रईसुद्दीन या षटकामध्ये कसं कमबॅक करेल. दुसरा चेंडू होता त्याचा जो पायावरती आदळलेला आहे असं पंचांचं मत पडलेलं आहे. वासिक शेख म्हणतोय माझ्या बॅटला लागलेला आहे, पण खरं काय आणि खोटं काय, दूध का दूध आणि पाणी का पाणी, थोड्या वेळानंतर आपल्याला लक्षात येईलच. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला महोत्सव मागच्या 8 वर्षांमध्ये 14वं पर्व या स्पर्धेचं संपन्न होतंय. ही एक मोठी उपलब्धी असेल, कारण कुठलीही स्पर्धा वर्षातून 2दा होत नाही. विशेष म्हणजे अनेक स्पर्धा आपण पाहतो टेनिस क्रिकेटला जे ऑर्गनायझर्स असतात ते स्पॉन्सर घेऊन स्पर्धा करत असतात. सचिन ढवळे सर हे एकमात्र असं व्यक्तिमत्व आहे की कुठलाही स्पॉन्सर न घेता ही स्पर्धा करत असतात. प्रचंड असं दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन ढवळे सर. मग क्रिकेटमध्येच नाही, क्रिकेटमध्ये मोठी स्पर्धा 2 उभ्या करतात वर्षातून, पण त्यापेक्षाही अजून काही त्यांचे मोठे उपक्रम आहेत. यस, चेंडू बघायचा आहे तर निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचेल. ओरिजिनल डिसिजन तर फलंदाज नाबाद आहे. निर्धाव चेंडू असेल आणि जाऊया मैदानामध्ये. सचिन ढवळे सरांच्या कार्याचा गौरव आपण करत होतो. खरं तर जिथे नैसर्गिक आपत्ती येते तिथे निश्चित प्रकारे तिथल्या नागरिकांना मदत करण्यासाठी सचिन ढवळे सर सातत्यानं पुढे असतात. मोठी मदत त्यांनी वारंवार अशा ठिकाणी पाठवलेली आहे. वाह वाह, खोदून काढलाय चेंडू, लेंथ होता आणि कुठे पाठवलाय, कुठचा बॉल कुठे, कमाल कमाल. वासिक शेख सगळं झालं होतं, हेच राहिलं होतं हेलिकॉप्टर, ते सुद्धा दाखवलं. सगळं काही या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालंय.
प्रत्येक फटका खेळताना पाहिला मिळत आहेत आणि या बॉलला बरंचसं कामाला लावलंय. बिचारा म्हणत असेल बाबा रे थोडंसं आता हळू मार, एवढं मारले. चेंडूला फ्री टूरिंग पॅकेज मिळालेलं आहे. किती वेळा चेंडू पुण्याचं दर्शन घेणार, इतका उंच फेकला जातोय की अख्खं पुणे बघून चेंडू खाली येत असेल. आणि किती वेळा, एकदा नाही दोनदा नाही कितींदा चेंडूनं आज पुणे शहराचं दर्शन घेतलेलं आहे. आणि मला वाटतं अजून थोडी ताकद लावली तर चेंडू महाराष्ट्र दर्शनाला सुद्धा जाऊ शकतो. रैसुद्दीन गोलंदाजी मार्कवरती 74 धावा. श्रीतेज हमराज, महेश नानगुडे समोर आहे. आज ठराविक अंतरानं महेशला बॅटिंगला यायला मिळतंय. नाही कनेक्शन नाहीये. मोमेंटम, एखादा फलंदाज सतत नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला तर त्याला स्ट्राईक एंडवरती मिळाल्यानंतर तो मोमेंटम नाही मिळू शकत. महेश नानगुडेसाठी ही परिस्थिती आहे, परंतु तो नशिबवान आहे कारण वासिक शेखची अशी बेधुंद फलंदाजी त्याला 22 यार्डावरून बघण्याचा आनंद मिळालेला आहे, बघण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आणि तो याच रसामध्ये आता चिंब भिजून जातोय. 74 शॉर्ट ऑफ लेंथ होता, उचललाय चेंडू आणि गॅप आहे तिथे, जिथे मारला तिथे गॅप. धावा 4 आहे. क्षेत्ररक्षक आहे की नाही मैदानामध्ये हा प्रश्न निर्माण करणारी ही फलंदाजी आहे. हा बॉल थोडासा लांब आपटला होता बॉलरने आणि त्याला हुक केलंय. आणि पाठीमागच्या बाजूला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता, तिकडेच बॉल जाताना पाहिला मिळाला. महेशच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 78 झाले. 100च्या दिशेने श्रीतेज 11 चरोली पुणे हमराजची वाटचाल होऊ लागलेली आहे. आणि प्रोजेक्टेड स्कोर काय सांगतो, या गतीने येत राहिलं तर 118 होतील. महेश नानगुडे 200च्या आत येत नाही आणि वासिक शेख 400च्या आत येत नाही. स्ट्राईक रेट आहे हा, स्ट्राईक रेट. पूर्वी युद्धांमध्ये सुद्धा स्ट्राईक रेट असायचा. योद्ध्याची तलवार, त्याने किती माणसं कापून काढलेली आहेत, किती शत्रू सैनिक कापलेले आहेत, त्याचा स्टार केला जायचा. आणि प्रतापगडच्या पायथ्याशी अशी एक तलवार आहे तिच्यावरती 7 स्टार आहेत. असं म्हणतात की ती सरसेनापती हंबीर मामा मोहिते यांची आहे. पण अजून स्पष्ट पुष्टी झालेली जरी नसेल तरी सुद्धा 700 शत्रू सैनिक कापून काढणारी तलवार महाराष्ट्रात आहे. मराठ्यांचा तो मोठा पराक्रम होता. 78 धावा फलकावरती 4 षटकांचा खेळ संपले. इथे स्ट्राईक रेटची चर्चा आहे आणि वासिक शेख समोर. शांतपणे खेळायचं वासिक शेखला. पहिल्यांदाच असं बघितलं आपण की वासिक शेखने अलगद चेंडूला फुंकर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो आतापर्यंत चेंडूवरती आसूड ओढत होता, आता त्याने बाळा तुला लागलं तर नाही ना म्हणून मस्तपैकी त्याच्या गालावरून हात फिरवण्याचा प्रयत्न केला वासिकनं. फलकावरती 78 धावा, षटक क्रमांक 5 सुरू आहे. यस, आता झोडायचा होता, चेंडू फोडायचा होता, कनेक्शन मिळालं नाहीये. पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आहे आणि गोलंदाज कोण आहे तर मुस्तफा शाह आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा खेळाडू लेदर बॉल पण खेळतो. आम्ही लोकमत प्रीमियर लीगच्या ऑप्शनला गेलो होतो, तिथे सुद्धा चांगली मागणी होती मुस्तफा शहाला. कव्हर्स मधून उचललाय, गॅप आहे मागे, क्षेत्ररक्षक कुठेही नाहीये. धावा मिळतील 4. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक आणि गॅपमध्ये खेळण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत. पाहत आहेत फिल्डर कुठे नाहीये सर्कलच्या बाहेर, त्या बाजूला बॉल मारण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आमचे गणेश सुद्धा मंत्रमुग्ध झाले ती बॅटिंग पाहता पाहता. नाही, मंत्रमुग्ध नाही, आता वेड होण्याची वेळ लागेल. वेड लावलं, वेड पळवलंय वासिक शेखनं आज प्रेक्षकांचं. आज काय सदाबहार बॅटिंग केली त्यानं, धावांचा डोंगर उभा केलेला आहे. मात्र आज इथे जाई फुलवली, जुई फुलवली, शेवंती फुलवली, मोगरा फुलवला, गुलाब फुलवला आणि सुगंध सुगंध सर्वत्र सुगंध पसरवलेला आहे. खरं तर फुलांचा सुगंध मर्यादित क्षेत्रामध्ये असतो, परंतु वासिकच्या या फलंदाजीच्या गुणांचा सुगंध हात निश्चित पृथ्वी पाताळ भरून उरणार आहे. वाह वाह, पुन्हा एकदा एक आकर्षक सदाबहार बहारदार षटकार आहे. काय स्ट्रोक खेळला जातोय, काय बॅटिंग केली जाते आहे. प्रेक्षकांच्या माना दुखायला लागल्या. अशा पद्धतीचे स्ट्रोक येत आहेत. फक्त बॉलरने बॉल टाकायचा आहे आणि वाशिकने सीमारेच्या पलीकडे मारायचा आहे. असंच हे चाललेलं आहे. खूप चांगली कुठेतरी कमबॅक करावं लागेल अजूनही, अन्यथा वाशिक मी तर म्हणेल शतकाच्या दिशेने निघालेत. निश्चित लिअरी कॉन्सो. परत एकदा बघा चेंडू कुठे, तो सीमारेषेच्या बाहेर आहे.
धावा 6. अद्भुत बॅटिंग, स्वप्नवत. एक इतिहास या ठिकाणी आता घडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे आमच्या कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य आमचे सिनियर हे समालोचक आहेत महाराष्ट्रातील मराठीतील अत्यंत प्रतिभावान समालोचक, महाराष्ट्रातील क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंचा गुगल असं मगाशी म्हटलेलं आहे. परंतु त्यांच्याकडे माहितीचा असा प्रचंड संग्रह आहे आणि टेनिस क्रिकेटचा लॅपटॉप म्हणून चंदू शेट्टे सरांना आम्ही ओळखतो. महाराष्ट्रच नाही तर मराठीचा आवाज भारतात सर्वदूर आणि भारताच्या बाहेरही त्यांनी पोहोचवलेला आहे. जाऊया मैदानामध्ये, जिथे फटका उंच आणि आता क्षेत्ररक्षक खाली येणार आहे. पहिलाच चान्स होता आणि वासिकचा कॅच आहे, तो कोणी सोडणार नाहीये. कुठेतरी चाहूल लागली होती की शतकाची चाहूल लागली होती सर, कारण बॉल तेवढे बाकी होते अजून. 79 धावांची खेळी, परंतु लक्षात राहण्यासारखी काय खेळलेत वाशिक शेख. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. लाजबाब लाजबाब. वासिकचे मित्र सुद्धा आज भरपूर इथे आलेले आहेत आणि ते सुद्धा त्याच्या या फलंदाजीने खुश झाले असतील. काय बॅटिंग आज केली. 23 चेंडूत 79 धावा. वाह. महेश नानगुडे 15 वरती, वासिक शेख 79 वरती. भागीदारी काय भागीदारी आहे. महेश नानगुडेचा स्ट्राईक रेट पण 200 आहे. तोही काही हलका खेळलेला नाहीये, पण हा फरक खूप मोठा आहे. आज वासिकनं पुन्हा एकदा दाखवून दिले की तोच का किंग आहे, तोच का बादशाह आहे. तो वासिक का आहे. नरेश सर, पहिल्या 2 मॅच मध्ये टीमच्या 50 होत नव्हत्या आणि इकडे 79 मारलेल्या त्यांनी वैयक्तिक. हा बदल आहे आणि खूप बदल आहे हा खरं तर. पहिला आणि आमच्या बोरुडने जर पाहिलं तर आता जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातील कित्येक वर्ष, म्हणजे 20 वर्ष तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटवर राज्य करणारे अलंकारिक शब्दांचे बादशाह. विशेष म्हणजे ते प्रगतिशील शेतकरी सुद्धा आहेत, पिंपरखेडचे माजी सरपंच आहेत, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे क्रिकेटवर प्रचंड प्रेम, स्वतः चांगले क्रिकेट खेळलेले आहेत. आणि ज्या वेळेला ते समालोचनाला येतात, ऐकावं आणि ऐकतच राहावं असं समालोचन देणारे नरेश डोमे सर आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. धन्यवाद. अख्खा साखर कारखाना महाराष्ट्रभर घेऊन फिरत असतात चंद्रकांत शेटे सर. आणि ती साखर पेरणी ज्यावेळेस ते करतात ना, प्रेक्षक सुद्धा धुंद होतात. आणि विशेष म्हणजे ऊस उत्पादक आहेत, त्यांच्या शेतीमध्ये सुद्धा चांगलं ऊसाचं उत्पादन होतं. आता साखर कारखानाच त्यांच्याकडे आहे. मधुर मधुर रसभरीत समालोचन म्हणजे चंद्रकांत शेटे सर. 94 धावा आणि उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. अपील जोरदार असेल पण महेश नानगुडे निघालेला आहे मागे. कड आहे बाहेरची. दुसरा धक्का बसेल. श्रीतेज हमराजला 94 वर 6वे षटक सुरू झालेलं आहे. एक साथीदार गेला आणि दुसऱ्याला सुद्धा राहवलं नाही. तो सुद्धा त्याच्या भेटीला जाताना पाहायला मिळालाय. विकेट आलेली आहे. कुठेतरी 100च्या आतमध्ये रोखलं ना. या अगोदरची मॅच आपण पाहिली ना, मोठी धावसंख्या होती, तिचा पाठला करत असताना मॅच आली होती. म्हणजे मॅच इकडे लक्ष टीमसाठी सुद्धा काही संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. आपण 115चा सुद्धा पाठलाग या स्पर्धेत पाहिलाय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीत जर काही कंट्रोल झालं तर मॅच बनू शकते. म्हणजे ही लव बर्डची जोडी ठरलेली आहे. लव बर्ड असं मी वाचलेलं आहे, किती खरं किती खोटं मी त्याची शहानिशा नाही केलेली. पण लव बर्ड असा एक पक्षी असतो की तो नेहमी जोडीने राहतो. पण त्यांचा एक जोडीदार जर मरण पावला तर दुसरा पक्षी लगेचच प्राण सोडतो, अशी आख्यायिका मी वाचलेली आहे. पण इथे तसंच झालेलं आहे की दोघांनी मजबूत भागीदारी केली, दोघांनी खूप काळ एकत्र घालवला, पण विरह सहन झाला नाही. अनेक वेळा बातम्या ऐकतो पेपरमध्ये आपण की नवरा बायको जर एखाद्याचं निधन झालं तर दुसरा देखील लगेचच प्राण सोडतो. क्रिकेट आणि माणसाचं जीवन खूप साम्य आहे. खूपच काही गोष्टी सातत्याने आपल्या जीवनाशी निगडीत असतात आणि म्हणून हा क्रिकेट खेळ आपल्याला आपला वाटतो, आपल्या जवळचा वाटतो. श्रीतेज हमरा 96 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक. मैदानामध्ये सतीश नाना गोलंदाज आहे. मला सतीश नाना गोलंदाजीला आले की सातत्यानं वाह वाह खूप सुंदर आणि कॅच होणार आहे तिथे. सतीश नानाला दुसरं यश. 2 विकेट इथे या षटकामध्ये. डेथ ओव्हर हे फलंदाजांसाठी डेथ ठरलेलं आहे. तर इथे श्रीतेज संघाचे संघमालक आणि सातत्यानं टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांच्या माध्यमातून जायला मिळालं, श्रीतेज करंडक सारखी एक चांगली स्पर्धा ज्याने पुणे टेनिस क्रिकेटला दिली. सन्मान्य उद्योजक सचिन भाऊ तापकीर. आणि विशेष म्हणजे त्या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री होती, सातत्याने फ्री एंट्री असते.
तर अशा एका पुण्यातील सर्वोत्तम स्पर्धेचे आयोजक सन्माननीय उद्योजक सचिन भाऊ तापकीर आणि अमरावती सिल्टेज संघाचे संघ मालक सचिन भाऊ तापकीर यांनी दोन्ही समालोचक चंद्रकांत शेटे सर आणि नरेश डोमे यांच्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मी सचिन भाऊ तापकीर यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अशी प्रेम करणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणून आम्ही समालोचन करत फिरत असतो. चांगली कामगिरी इकडे पाहायला मिळाली, परंतु त्यातही कमबॅक करण्याचा प्रयत्न सतीश नाना यांनी केलेला आहे आणि मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेला धावफलक त्याला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न आणि हाय बॉल सीमारेषच्या पलीकडे म्हणजे 100 गाठलेली धावसंख्येने नरेश सर. बरोबर. काल आपल्याला 100 दिसलं होतं, आज 100 धावा होत नव्हत्या. पहिले 2 सामने तर खूप लो स्कोअर झाले, मात्र वासिक आज बिलकुल त्याच्यासाठी माझ्याकडे आता शब्द राहिले नाहीत की वासिकचं कौतुक काय करावं. त्यांनी ज्या पद्धतीने डाव उभा केला आणि त्याच्यानंतर कळत चढवायचं काम करतायत इथे फलंदाज मनोज साठे आणि ऋतिक गजर. सरळ खेळला, जमिनीच्या समांतर चेंडू गवत कापत जाईल आणि लॉंग ऑनला अडवला जाईल. 2 धावा तर आरामात आहे. ऋतिक गजर नाही तो वारा आहे, वाऱ्याचा वेग धारण केलेला आहे. थोडीशी चूक झालेली आहे, आता ऋतिकला पोहोचणं कठीण होणार आहे. निश्चित परतावं लागेल त्याला, तो खूप पुढे गेला होता. पण 102 धावा फलकावरती लागलेल्या आहेत 6 षटकांमध्ये आणि विजयासाठी 103 धावांचं टोले जंग आव्हान इथे लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघासमोर. 103 रिक्वायर्ड फॉर लक्ष करिअर अकॅडमी. काय मॅच आहे इथे आज. वासिकनं निश्चित आपल्या स्पर्धेवरती ठसा उमटवला. खरं तर मागची ज्यावेळेस आम्ही सीझन 13ची प्रहार प्रीमियर लीग बघितली होती, एरिया वाईजमध्ये वासिकशे खेळला होता. बहुतेक सगळ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तोच होता. ओपनमध्ये वासिक खेळला, बहुतेक सगळ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आणि हे मैदान त्याच्यासाठी इतकं लकी आहे की जबरदस्त फलंदाजी तो करत असतो. आम्ही पुन्हा एकदा श्रीतेज हमराज संघाचे संघमालक आणि श्रीतेज करंडक सारखी फ्री एंट्री असलेली स्पर्धा पुण्यामध्ये घेत असताना पुण्याचा लौकिक वाढवणारे उद्योजक सन्माननीय सचिन भाऊ तापकीर यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. सचिन भाऊ तापकीर यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. तर एक डाव संपलाय, दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहेत. नरेश सर, ज्या पद्धतीने या पहिल्या मॅचच्या पराभवानंतर श्रीतेज संघ खडबडून जागा झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी बॅटिंग केली आहे, भली मागील मॅचमध्ये गोलंदाजांचं थोडं अपयश पाहायला मिळालं खरं, परंतु या मॅचमध्ये सबकुछ वाशिक पाहायला मिळालं. 23 बॉलमध्ये 79 आणि त्याच्यामध्ये मग हेलिकॉप्टर, मग इनसाइड आउट, मग पूल, हे असे काही पाहायला मिळाले ना, मंत्रमुग्ध झाले प्रेक्षक. महेश बघ्याची भूमिका बऱ्यापैकी, कारण महेशचा जो स्वभाव आहे तर 9 बॉलमध्ये 15 त्याने बऱ्यापैकी वाशिक यांची बॅटिंग एन्जॉय केली आणि शेवटी मनोज साठे यांच्या 6 आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या 100 पार 102 झाली. 103 करायच्यात. रईस सिद्धून महागडे राहिले. 2 ओव्हरमध्ये त्यांनी रईस यांनी 34 खर्च केल्या. अल्ताफ या मॅचमध्ये 1 ओव्हरला 25 जास्त मागडे राहिले. अनिकेतच्या 19, मुस्तफा यांच्या 1 ओव्हरला 16. परंतु नानाने शेवटची ओव्हर जी टाकली ना ती फक्त 8 धावांची टाकली. 2 विकेट घेतल्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी 105 110 दिसत होती, ती 102 वर थांबलेली आहे. परंतु एक मोठं आव्हान उभं केलंय एवढं मात्र नक्की. जरूर आज कमालीची फलंदाजी राहिली. सतीश नानाचं कौतुक करावं लागेल की ज्यावेळेस इतक्या धावा सहजपणे वाहत होत्या, निश्चित प्रकारे नदी दुथडी भरून वाहत होती, पण नानानं अडवली ती शेवटच्या क्षणी आणि जास्त मोठा स्कोर होऊ दिला नाही. वासिकची फलंदाजी बघितली ना, त्याचं जर वॅगन व्हील काढलं असतं तर तुम्हाला ते सुदर्शन चक्र दिसलं असतं. आणि सुदर्शन चक्र हे काय संहारक आहे. आपल्या पुराण कथांमधून आपल्याला माहिती आहे, ब्रह्माजींकडे ते सुदर्शन असतं, भगवान शंकराकडं भगवान श्रीकृष्णांकडे सुदर्शन चक्र आहे. आणि हेच सुदर्शन चक्र मैदानामध्ये आलं आणि मात्र या मैदानावरती त्याने भरपूर विध्वंस केला. वासिक शेखची फलंदाजी बहरली फुलली आणि अखेर 100 धावांचा टप्पा सहजपणे ओलांडला. हमराज अर्थातच श्रीतेज पुणे संघानं आता मोठ्या धावांचा पाठलाग आहे. या अगोदरची मॅच आपण पाहिलेली आहे, ती सुद्धा मोठी मॅच होती. शेवटच्या बॉलपर्यंत रंगली होती मॅच. आकाश कोकण संघाने
धमाकेदार सुरुवात केली होती, विजयाचा पाया रचला होता, मात्र कळस त्यांना चढवता आला नव्हता आणि तिथेच विजयाचा कळस चढवत हमराज आणि श्रीतेज पुणे संघानं इथे क्वालिफायर मॅचमध्ये प्रवेश केलेला होता. तर आता त्यांच्यासाठी ही लढत निश्चित महत्त्वाची आहे, डू ऑर डाय लढत आहे. पाहायचं आहे लक्ष करिअर अकॅडमीला ते कसे रोखतायत की लक्ष करिअर अकॅडमी 103 धावा सहज गाठतायत. मोकार बनवले मी लोक लय मोकार बनवले पण ते ना बोलता येत नाही सगळं योग्य वेळेला बोलायला लय लय बनवले 150-200 असे वाक्य तयार करून ठेवलेले. एक डाव संपलाय, आपण चाललेलो आहोत दुसऱ्या डावाकडे. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे प्रहार प्रीमियर लीगच्या 14व्या पर्वामध्ये. एका हंगामात 2 वेळा येणारी स्पर्धा पुण्यनगरीमध्ये आपल्या भेटीला येत असते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रत्येक हंगामामध्ये शिवजयंतीच्या 2 वेळा जशा स्पर्धा होतात ना, वर्षातून 2 वेळा, मात्र या रक्तदान शिबिराचे देखील होतात आणि शिवजयंती निमित्त होतात. तर हा सामाजिक उपक्रम देखील सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संख्यात्मक अभियोग्यता, अंकगणित याच्यासाठी मात्र खास स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षांच्या जे विद्यार्थी आहेत MPSC UPSCचे त्यांच्यासाठी वरदान ठरलेले आहेत सचिन ढवळे सर आणि प्रहार अकॅडमी, आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, व्यावसायिक गट असे देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, पोलीस भरती स्पेशल, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अशी विविध मात्र पुस्तके देखील उपलब्ध आहेत. सातत्याने सेमिनार देखील आपल्याला पाहायला मिळतात. मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो. भूमिका बदलली आहे फक्त. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने जाईल. महेश नानगुडे घेत आहेत कॅच आणि शुभम शेळके पहिल्याच बॉलवर यश मिळवत आहेत. श्रीतेज 11 चरोली पुणेला मिळतं यश. सुरुवात महत्वाची होती. लक्ष करिअर अकॅडमीला 103 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि त्यामुळं सुरुवात महत्वाची. पहिल्याच बॉलवरती विकेट. लोअर फुल टॉस होता, लॉफ करायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ वाईडिश मिड ऑफच्या हातामध्ये. महेश नानगुडेने तिथे कोणतीच चूक केली नाही आणि धावा मिळणार नाही इथे. पहिला फलंदाज शून्यावरती. शून्यातून सुरुवात, शून्यातून साम्राज्य उभं केलं जातं. जसं शून्यातून स्वराज्य छत्रपती शिवाजी राजांनी उभं केलं. ज्यांच्या हातात शून्य होते आणि शून्य हातात असताना सुरुवात केली, त्यामध्ये एक अजून व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके आदरणीय सचिन ढवळे सर. ज्यावेळेस ते पुण्यात आले, अकॅडमीची सुरुवात केली, त्यावेळेस त्यांच्या हातात शून्य होते. विशेष म्हणजे बँकेतली मोठी उच्च पदावरची नोकरीला लाथ मारून ते इथे आले होते. पुन्हा एकदा लेंथ बॉल सरळ बॅटनं खेळून काढलेला आहे. धाव इथे पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न आहे आणि ओव्हरथ्रोज देखील होत आहेत. काही धावा अजून मिळतील. पाहायचे आता इथे काय घडलेलं आहे. अधिकच्या धावा जरूर प्राप्त होणार आहे. 2 धावा इथे मिळतील अनिकेत काळेला. इम्रान खान, अनिकेत काळे ही जोडी मैदानामध्ये. लक्ष करिअर अकॅडमी 2 धावा, 1 गडी बाद. अगदी प्रयत्न करावे लागणार आहे. पहा, लक्ष मोठं जरी असेल त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागेल. या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं महेंद्र अंधेरे बुऱ्या काय बॅटिंग केली होती त्यांनी, तशीच बॅटिंग काहीतरी करावी लागणार आहे. खास गंगापूर वरून दाखल झालेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातून दाखल झालेत अनिकेत काळे. जोडीला जर पाहिलं तर इम्रान आहेत. यावेळी फटका चांगला खेळलाय. हे अनिकेत तेच आहे ज्यांनी मागील मॅचमध्ये एक नो लुकचा 6 मारला होता आणि आता पुन्हा एकदा मारलाय. बैठक लाजबाब 6 आलाय. अत्यंत सुंदर फटका असतो. ज्यावेळेस फलंदाज उजवा गुडघा टेकवतो, डावा पाय पुढे टाकतो आणि चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवतो, तो क्षण पाहणं, डोळ्यात साठवणं हे सुद्धा खूप मोठा आनंद देणारं गोष्ट असते. पाहायचं इथे. यस, काय लाजवाब फटका आहे. 6 धावा.
यावेळेला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. जास्त लांबी नाही गेली आहे. एक धाव तिकडेही मिळेल. थोडीशी सावध सुरुवात होताना पाहायला मिळते, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत याही खेळाडूंना. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे आणि दोन्ही टीमचा खेळ आहे आणि दोन्ही बाजूला गेला तर मजा सुद्धा येते. लक्ष कॅरियर अकॅडमी एका बाजूला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. श्रीतेज इलेव्हन चरोली पुणे हमराज यांना आपण बॉलिंगसाठी जाताना पाहायला मिळत आहे. एक मोठं लक्ष उभं केलं आहे. पहिल्या मॅचच्या पराभवानंतर खडबडून जागा झाला संघ. यावेळेला पुलचा फटका, वेगवान फटका खेळलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. एफर्ट चांगले केलेले आहेत त्या ठिकाणी. अथर्व होते आणि त्यांनी या बॉलला अडवलंय, परंतु तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे रन घेण्याचा प्रयत्न. 2 रन कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 11 वर गेलेली आहे. म्हणजे बऱ्यापैकी सुरुवात आता इकडे होते, कारण 6 ओव्हरची असणारी ही मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. या वेळेला फटका कव्हरच्या दिशेने, कडक 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 चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळालाय. सिक्सर, जशाच तसं प्रत्युत्तर. इकडे लक्षाचं लक्ष सुद्धा या मॅचवर आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली आहे ना रे सर. विदर्भाचे पोट्टे आहेत, अशी माघार घेणार नाहीत. ते सुद्धा लढवई आहेत, लढणार आहेत आणि कसं भिडवतायत ते आपण बघणार आहोत. खूप सुंदर बाहेर चेंडू होता, खरं तर खूप बाहेर होता, पण इनसाइड आउट खेळला. खूप छान फटका कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी एक सुंदर षटकार. पहिल्या षटकामध्ये 17 धावा फलकावरती लागतायत आणि मला वाटतंय इथे सुरुंगाला बत्ती दिलेली आहे. आता विस्फोट कसा होतोय हे बघायचंय. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली आणि आता या टीमचं ट्रम्प कार्ड काढलंय बाहेर. टीमला ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला समीर जगताप मदतीला धावून येत असताना पाहायला मिळतात, जे मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं. चिखलीचे खेळाडू आहेत या नावाची चर्चा देखील पाहायला मिळते आणि बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील समीर जगताप. लक्ष समोर पाहायला मिळते. चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली आहे. मोठ्या लक्षाचा करायचा आहे. पाठलाग बॅकफुटला गेले, बॉलला मात्र फक्त ढकलण्याचा प्रयत्न केलाय आणि गलीच्या दिशेने मार्गस्थ होत शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ झाला खरा, परंतु तिकडे 1 रन मिळणार आहे. इम्रान खान आणि अनिकेत काळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर. एका हंगामात 2 स्पर्धा करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु सचिन ढवळे सरांनी ते सातत्याने केलंय आणि सर्वांना प्रभावित देखील केलंय. चांगलं आयोजन आहे मोठ्या प्रमाणावर आणि भव्य दिव्य असं आयोजन. आता हा बॉल पुढे टाकला आणि 2 पायाच्या मधून बॉल यष्टीला लागतोय. दांडी 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 गुल. विकेट सांभाळल्या पाहिजेत, मोठं लक्ष आहे. विकेट अशा जर गमावल्या तर लक्ष करिअर अकॅडमीची अवस्था थोडीशी खराब होऊ शकते. चांगली सुरुवात मिळाली होती, इथे अजून मोठे फटके अपेक्षित होते, मात्र एक अलगद खाली उतरणारा हा चेंडू होता. थोडीशी गती कमी केली होती, उजव्याच्या थोडासा बाहेर टाकला होता, पायाला लागला आणि तो स्टंप त्यानं उडवलेला आहे. तर दुसरा धक्का हा मोठा धक्का असेल. आणि पुन्हा एकदा तुम्ही म्हणाला होतात की समीर जगताप हा ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस त्याला बोलवलं जातं, तो येतो आणि विकेट काढून देतो. मला वाटतं टीम संकटात असणारा, उघडणारा, तो संकट काळात बाहेर पडणारा दरवाजा आहे. हो, त्यांना मी गेल्या वर्षी सावर्डेच्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहायला मिळालं होतं, ज्यावेळेला केतन म्हात्रे, फरदीन काजी यांच्यासारख्या खेळाडूंना मात्र त्यांच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला होता. आणि मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूचा परफॉर्मन्स जो आहे ना तो मात्र चांगला बघ तालुक्यासाठी राहिलेला आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर व्यावसायिक गटामध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि श्रीतेज संघासाठी प्रमुख गोलंदाज म्हणून पाहायला मिळतात. हो, याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. अपील केलं, पंचांनी उचलून धरलंय बोट आकाशाकडे पंचांचं. समीर जगताप की फॅक्टर, ट्रम्प कार्ड श्रीतेजचं इकडे पुन्हा कामाला आलंय. लेग बिफोर विकेटसाठी DRS कॉल होणार आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाकडून पंचांचं बोट आकाशाकडे जाते आणि लेग बिफोर विकेटचा निर्णय खरं तर कुठल्या फलंदाजाला मान्यही नसतो, त्यामुळं बरेचसे निर्णय त्याच्या DRS साठीच जातात. पण एक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक असा सामना होता की एका संघाचा खेळाडू मैदानामध्ये खेळत होता आणि त्याचे वडील त्या सामन्यामध्ये अंपायर होते. अर्थात केनिया विरुद्ध बांगलादेश अशी मॅच होती आणि सुभाष मोदी त्या सामन्यामध्ये पंचांचं काम करत होते. त्यांचा मुलगा हितेश मोदी हा फलंदाजी करत होता आणि सुभाषजींनी हितेशला LBW आउट दिलं. अर्थात पंच म्हणून उभे राहिल्यानंतर तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्याची जबाबदारी असते. माझा मुलगा समोर आहे म्हणून मी त्याच्या अगेन्स्ट निर्णय देणार नाही, असं कोणी पंच करणार नाही. आणि ते जर भारतीय वंशाचे असतील तर ते प्रामाणिक असतात. पायचे ओरिजिनल डिसिजन तर नॉट आउट आहे. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप आहे, पिच लेग साइड आहे आणि तिथेच निर्णय आलेला आहे. मला वाटतं पंचांचा निर्णय मागे घेणार आहेत आणि नॉट आउट राहील खेळाडू नाबाद होतोय तो.
हो, कारण लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग असल्यानंतर विषयच नाही येत आहे काय. आणि तेच इकडे पाहायला मिळालंय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. षटकार चौकाराची भाषा इकडे बोलावी लागणार आहे लक्ष्य संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा समीर सोपा नाहीये. तसं वाटतं सोपं, परंतु ज्यावेळेला समीर बॉलिंग करतात त्यांचा बॉलला टर्न मिळतो, परंतु टर्न बरोबर त्यांचा बॉल थोडासा वेगात देखील येतो. हे त्यांच्या बॉलिंगचं एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. म्हणून या बॉलरला थोडंसं वेगळ्या दिशेने घेऊन जाताना पाहायला मिळतात. आता थोडासा लांब टाकला, थोडासा वेगही वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि आतापर्यंत ते बॉडीच्या दिशेने बॉल करण्याचा प्रयत्न करत होते. थोडासा बाहेर केला आणि लगेच त्या चुकीला माफी सुद्धा नसणार आहे. षटकार आलाय. स्लॉट मध्ये म्हणजे तुमच्या ताटात जर पंचपक्वान्न वाढलंय आणि तुम्ही त्याच्याकडे फक्त बघत बसायचं असं होणार नाही कधी. ताव मारलाच पाहिजे. इथे ताव मारलेला आहे आणि 6 धावा आणलेल्या आहेत. अगदी बरोबर म्हटलात नरेश सर. आपण या बॉलला पाठवलं कारण स्लॉटमध्ये तो बॉल आला होता. बॉल आता असे झालेत. एक कालखंड होता सर MRIचा बॉल ज्या वेळेला असायचा ना त्यावेळेला 8 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिले 4-5 ओव्हर तर खालून ढकलून खेळायला लागायचे आणि मग अंतिम टप्प्यामध्ये आणि MRIचा कालखंड थोडासा वेगळाच होता. त्यानंतर बरेचसे बदलाव आले. विकी, गुरु हे ग्रामीण भागात जरी आले असते, मुंबईत मॉन्टेक्स, 10X, निविया असे बरेचसे चेंडू आले. आणि आता जर पाहिलं तर बऱ्यापैकी बॉलर ज्या वेळेला कंपन्या बॉल बनवतात ना त्या बॅटरचा विचार होतो. परंतु अजूनही आजही काही बॉलर्स असे आहेत जे मेडन ओव्हर टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट प्रामुख्याने माझ्या मते तरी 70% बॅटरच्या बाजूने झुकतं. पण सर तुम्हाला आठवतं का MRI जो बॉल होता ना तो बॉल फुटत नव्हता. तो वरचं कापड निघून जायचं, त्याचा गोटा व्हायचा आणि तो किती दिवस आम्ही खेळायचो त्या बॉलने. एकच बॉल कितीतरी दिवस टिकायचा, फुटायचाच नाही तो बॉल. अगदी बरोबर म्हटलं. त्या बॉलने मी सुद्धा खूप साऱ्या मॅचेस खेळलेलो आहे. म्हणजे त्याच्यावरती कोणतंच आवरण नसायचं, आपण त्याला चकोट म्हणतो. आणि त्याच्यावर सुद्धा मात्र मॅचेस त्यावेळेला खेळल्या जायचं. तो कालखंड थोडासा वेगळा होता. आता तसं नाहीये. थोडी चीर गेली तरी आणा नवीन बॉल असं असतं. ओ हो, टप्पा पडतोय. बॉल यष्टीरक्षकांकडे जाताना पाहायला मिळतो आहे. समीर जगताप यांनी मात्र इकडे चांगली बॉलिंग केली, आपल्या टीमचं कमबॅक केलंय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष मोठं आहे अजूनही. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 79 धावांचा करायचा आहे पाठलाग. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. दर्जेदार क्रिकेट आज आपण सगळेच जण या ठिकाणी आनंद घेता या क्रिकेटच्या अद्भुत खेळाचा. आणि आता ISPL बॉल ओव्हरची वेळ झाली होती आणि या बॉलची ज्या वेळेला वेळ होते ना त्यावेळेला मात्र गोलंदाज देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सनी सागर, क्या बात आहे. उद्या कॉमेंटेटर्स, टीचर्स वर्सेस कॉमेंटेटर, ऑफिशियल्स त्याच्यामध्ये आमचे कॉमेंटेटर देखील असतील. यांची एक प्रेक्षणीय मॅच असणार आहे. आमच्या सगळ्या कॉमेंटेटर मित्रांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी नसेल परंतु तुम्ही आपली टीम जिंकून दिलीच पाहिजे. ओ बॅकफुटला गेले, बॉलला मात्र पॉईंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. आणि पुढल्या वर्षी सरांना पहिलेच विचारेल सर ही मॅच कोणत्या दिवशी असणार, म्हणजे तो दिवस माझा मला घ्यायला. आणि जावेद मॅचच्या दिशेने थोडासा गमतीचा भाग. परंतु क्रिकेट चांगलं पाहायला मिळत आहे. सर्वांसाठी क्रिकेट पाहायला मिळत आहे. आणि हे प्रहार प्रीमियर लीग पुण्यामध्ये चांगलं क्रिकेट होत आहे. चांगल्या स्पर्धा होत आहेत. खेळाडू पुढे येत आहेत. टीम पुढे येत आहेत. आता सध्या घडीला व्यवसाय क्रिकेटमध्ये पुण्याची टीम सगळ्यात जास्त पाहायला मिळतात. टप्पा पडतोय. बॉल टर्न अगदी जास्त हेलकावा घेतो हा बॉल. याला पण एका बाजूने रबर एका बाजूने टेनिसचा अशा पद्धतीचा असणारा हा बॉल एकत्रित करण्यात आलाय. एक वेगळा आविष्कार ISPL मध्ये जसा सादर झाला. पहिल्या पर्वामध्ये बॉलला अर्ध्या भागामध्ये टेप गुंडाळला गेला होता. परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर हा एक वेगळा आविष्कार पुढे येताना पाहायला मिळतोय. ज्याला आता ISPL बॉल म्हटलं जातं. ISPL ॲफिलिएटेड स्पर्धा आहे आणि त्या बॉलचा वापर इकडे केला जातोय. 26 धावा धावफलकावर आहेत. सनी सागर वेगात टाकलाय. याही खेळाडूची चर्चा आहे. दौंड परिसरातील एक खेळाडू पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि माझ्या मते कॅमेरामन सध्या या बॉलच्या मागे लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्याला दाखवतील की कशा पद्धतीने हा बॉल आहे.
जवळ मॅचच्या दिशेने अनिकेत काळे स्वतःची छाप सोडण्याचा प्रयत्न मात्र करतायत. 11 धावांवर ते बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. मॅच एका बाजूला झुकू लागलेली आहे, परंतु तरी सुद्धा प्रयत्न आणि स्वतःची छाप सोडण्याचा प्रयत्न बॅटर्सला देखील करावा लागेल. पाठीमागे खेळायला गेले, परंतु बॉलचा टर्न थोडासा जास्त होता आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सर आवरण निघाल्या काय, आपण फुटलेल्या बॉलने सुद्धा खूप सारे क्रिकेट 2-2 3-3 तास दिवसभर मॅचेस खेळलेलो आहे आणि आपणच काय असे कितीतरी लोक असतील त्यांनी सुद्धा त्या कालखंडात अशा प्रकारचं क्रिकेट खेळलेलं आहे. नुसता बॉलच काय, पुन्हा एकदा टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल. अगदी बॅट तुटली तर बॅटला मग तो पतंगीचा मांजा गुंडाळायचा फेविकॉलने किंवा कोलगेटचा जो त्यावेळेला डब्बा यायचा त्याचा जो पत्रा असता त्याने खेळे ठोकले जायचे त्या बॅटला आणि मग ती बॅट पॅच केली जायची, एकत्र केली जायची. असे खूप साऱ्या आठवणी या क्रिकेट रसिकांच्या आहेत या क्रिकेटच्या खेळाच्या. आज स्पर्धेच्या निमित्ताने तुमच्याबरोबर बसल्यामुळे त्यांना सगळा उजाळा देखील मिळतोय. ओ हो हो, वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. श्रीतेज आता चांगल्या स्थितीमध्ये आली आहे, कारण विजयाच्या दिशेने वाटचाल होते. त्याचं कारण होतं वार्षिक नावाचं वादळ. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन कळवली जाते. पहिल्या डावावर येताना पाहायला मिळालं. ISPL बॉल ओव्हर पाहायला मिळते. मॅच थोडीशी दूर चालली आहे लक्ष्य टीम, परंतु यानंतर खराडी टीम वाट पाहते की आमच्या बरोबर कोण येणार. तुम्ही गुंडाळल्याची गटिंगची चर्चा करताय, पण आम्ही ज्यावेळेस आमच्याकडे त्या डिझेल इंजिन यायची लहानपणी आणि डिझेल इंजिन लाकडी पॅकबंद तो खोका असायचा आणि त्याला फळ्या असायच्या. तर गावात कुणी डिझेल इंजिन नवीन आणलंय त्याच्या घरी रात्री जाऊन आम्ही त्या त्या लाकडाच्या फळ्या चोरून आणायचो आणि त्याच्या बॅट बनवायचो. क्या बात आहे, क्या बात आहे. अशा पद्धतीच्या बॅटने मीही काही काळ क्रिकेट खेळलोय, परंतु बॉलर असल्या कारणाने जास्त बॅटिंग करण्याचा योग नाही आला. परंतु आठवणी मात्र खूप साऱ्या उजाळा. परंतु एक गोष्ट मात्र नक्की येणार आहे सर, खूप मार खाल्लाय घरच्यांचा या क्रिकेटच्या खेळाच्या वाचून. हा, परंतु आता त्याच्यातच करिअर करायची संधी मिळाली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि सीमारेषा गाठताना देखील पाहायला मिळतोय. चौकार वसूल केला जातोय. अगदी चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय. चौकार वसूल केला गेला. बॉल सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. परंतु काय अद्भुत आहे क्रिकेटचा खेळ आणि सातत्याने आपल्याला क्रिकेट आकर्षित करत असतं. मॅचेस चालू असताना मैदानात खेळावंसं वाटतं, पाहावंसं वाटतं. मैदानात नसेल तरी युट्यूबला पाहावंसं वाटतं. तिथे नसेल तर मोबाईलला कितीतरी डाटा जाऊ दे, हरकत नाही, परंतु या मॅचेस पाहाव्याशा वाटतात. असा हा क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणूनच आपल्या मनावर अधिराज्य गाजवतो असा हा क्रिकेटचा खेळ आहे. तो याही वेळेला बॅट फिरवली खरी. बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होईल. तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे खरी. 35 वरी धावसंख्या आहे. रिक्वायर रन रेट वाढलाय, परंतु षटकार चौकाराची भाषा बोलावी लागेल. या अगोदरच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 58ची मॅच होती. काल 2 ओव्हरमध्ये 50 झाल्यात, म्हणजे 19 मध्ये 68 होऊ शकतात का होऊ शकतात. तुम्हाला खेळावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर होताना पाहिला मिळाला, परंतु या प्रयत्नात विकेट आली आहे आणि सनी सागर घेतायत इकडे विकेट. आणखीन एक धक्का बसतोय आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळही संपतोय. तीन षटकांमध्ये पहिल्या 3 षटकांच्या डावामध्ये श्रीतेज हमराज संघाचं वर्चस्व बघायला मिळतंय, परंतु दुसऱ्या 3 षटकांमध्ये काय होणार आहे अजून अनभिज्ञ आहे, अजून गुलदस्त्यात आहे. कारण या स्पर्धेने असे काही निकाल दिलेले आहेत, असे काही की डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही असे निकाल दिलेले आहेत. आणि त्यामुळे पुढच्या 3 षटकांमध्ये लक्ष करिअर अकॅडमी कशी उसळी घेते ते बघूया. 22.67 धावांची सरासरी त्यांना इथून पुढे हवी आहे. 103 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. तर ललित चौधरी आता गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. ललित चौधरी जो हॉस्टेल एंड कडून आता गोलंदाजी करणार आहे. समोर फलंदाज अनिकेत काळे, सलामीचा फलंदाज. 6 चेंडूमध्ये 11 धाव आलेले आहेत. मनोज पवारला अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा आहे, पण सुरुवात जरूर छान झाली होती. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, पण त्यानंतरच्या 2 षटकामध्ये मात्र 18 धावा आलेल्या आहेत. इथे थोडीशी झेप घ्यायला हवी होती. विशेष म्हणजे तिथे रोखलं गेलेलं आहे श्रीतेज हमराज संघाकडून. फलंदाज अनिकेत काळे. आज क्षमतेपेक्षा दुप्पट खेळाची अपेक्षा आहे फलंदाजांकडून. या सुजाईशा बाहेर चेंडू होता लेंथ. तर
मनोज पवार हा इम्पॅक्ट खेळाडू आहे. रईसुद्दीन त्याच्या जागेवरती मनोज पवारला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानामध्ये फलंदाजीसाठी पाठवलं गेलेलं आहे. इम्पॅक्ट प्लेअरमुळे 12 खेळाडूंना संधी मिळते. एक अतिरिक्त फलंदाज किंवा अतिरिक्त गोलंदाज तुम्हाला मिळू शकतो. हा एक चांगला निर्णय आहे. याबरोबरच उंच फटका आणि धावा 6. MS धोनी स्टँड मध्ये इनसाइड आउटचा एक बेहतरीन फटका मिळतायत 6. वा, मनोज पवार आलेत आणि अनिकेत काळे यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. हा खेळाडू या खेळाडूंनी छाप सोडली या स्पर्धेवर. मागील मॅचमध्ये सुद्धा या मॅचमध्ये सुद्धा आपल्या टीमसाठी सातत्याने प्रयत्न करतात. एकतर फिल्डिंग करताना त्यांनी खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन दाखवलं आणि आता बॅटिंगमध्ये सुद्धा चांगल्या. हो, अचानक आतमध्ये आणलाय चेंडू आणि कॅच देखील होईल. अजून एक फलंदाज बाद. इथे ललित चौधरीचं कलात्मकता आहे, ललित चौधरीचं प्रतिभा आहे, ललित चौधरीचं कौशल्य आहे. वाह, आज खुश केलं ललित चौधरीने. वा, हा त्यांचा दुसरा होता. गुगली आणि त्याच्यावर फसले. अंदाजच नाही आला एवढा बॉल आतमध्ये येईल, कारण या खेळाडूकडे ही वेगळी प्रतिभा आहे. वा 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 वा, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे विकेट आलेली आहे. खूप टॅलेंट आहे या लोहगावच्या युवा फिरकीपटूकडे. हा, निश्चित आहे. मगाशी तुम्ही बोलताना एक विषय काढला होता की पुण्यातून ओपनचे भरपूर संघ येत आहेत. खरं तर त्यासाठी जो ग्राउंड स्टेज आहे ती भक्कम होणं गरजेचं आहे. 2012 साली आपण पाहिलं होतं जुन्नर प्रीमियर लीग सुरू झाली, त्याच्यानंतर गावोगाव प्रीमियर लीग सुरू झाल्या. गावागावात दरवर्षी अशा स्पर्धा होतात. त्यामुळे तिथून चांगले प्लेयर्स हळूहळू पुढे यायला लागले. जे गावाच्या संघासाठी खेळायचे, प्रीमियर लीगमध्ये खेळायचे गावात, ते पुढे यायला लागले, तालुक्यासाठी खेळायला लागले. आणि आज तेच खेळाडू म्हणजे त्यासाठी गेले 12-15 वर्ष गेले. पण पहा आज पुण्यामधून ज्या मोठ्या टीम्स येतात, मोठे प्लेयर्स येतात, मोठ्या संख्येने येतात, त्याचे बीज कुठंतरी 2012 साली रोवलेली आहे. हो, अगदी जो बेस बनला. ग्रामीण क्रिकेट चांगलं झालं, तालुका क्रिकेट चांगलं झालं, गावागावातून खेळाडू तयार झाले, शहराच्या विभागात खेळाडू तयार झाले आणि त्याच्यामुळे आता व्यावसायिक क्रिकेटला पुणे खूप सारे खेळाडू देते, टीम देते, स्पर्धाही देते. या तिन्ही गोष्टी देते, हे विसरून चालणार नाही. विशेष म्हणजे कॉमेंटेटर सुद्धा देत आहे. आणि आज जर पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने वर्षातून 2 वेळा येणारी भारतातील एकमेव स्पर्धा म्हणावं लागेल जी सातत्याने सचिन सरांची येते. सचिन सरांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी या स्पर्धेला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलंय. फिरकीपटू ललित चौधरी आपल्या फिरकीची छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. लोहगावला बिलॉंग करतायत आणि लोहगावचं नाव करतायत या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून. पूर्वी स्पर्धाही व्हायच्या लोहगावला खूप आणि अजूनही होतात. लोहगावमध्ये अजूनही सर्वात जास्त स्पर्धा होतात. लोहगावमध्ये त्यांच्या वाडी वस्तीवरती स्पर्धा होतात आणि खूप प्रीमियर लीग होत आहेत आणि त्यामुळेच तिथून असे चांगले खेळाडू आता पुढे येत आहेत. येस येस, सचिन दादा खांदवे यांची हाप्पीची टुर्नामेंट देखील व्हायची आणि हाप्पीची आणखीन एक मोठी स्पर्धा पुणे प्रीमियर लीग सुद्धा आपल्या भेटीला याच कालखंडामध्ये येणार आहे. वडगावच्या ग्राउंडवर असणार आहे ती DSKच्या. आणि यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय खरा, बॉल हवेत आहे आणि तिकडे कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी नाही झालाय. आणि हाप्पीच क्रीडा प्रकार हा पुण्याचा हक्काचा क्रीडा प्रकार राहिलेला आहे. मध्यंतरी थोड्याशा कमी स्पर्धा झाल्या, परंतु हाप्पीच गेल्या वर्षी पुणे प्रीमियर लीगने एक वेगळा दर्जा सेट केला आणि ती स्पर्धा 21 ते 26 फेब्रुवारी या कालखंडामध्ये आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्याची सुद्धा उत्खंड आणि प्रहार टीम सुद्धा ती स्पर्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. याही स्पर्धेला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुण्यामध्ये हाफपिच क्रिकेटचं अपयव इतकं मोठं होतं एक काळ की फुल पिच क्रिकेटला 4 व्हीलर नंतरच्या काळात आली, पण त्या अगोदर हाफपिच क्रिकेटला मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर कार बक्षीस म्हणून पुण्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि तो खेळाडू जितेन शेळके, दौंड तालुक्यातला खेळाडू, त्याने पहिल्यांदा ती 4 चाकी गाडी नॅनो जिंकली होती हाफपिच क्रिकेटमधून. प्रशांत शुक्ला, अशाने कुणाल खोड, निलेश पिंजारी हाफपिच क्रिकेटमधून पुढे आलेले खेळाडू. आता ललित चौधरी हा देखील हाफपिच क्रिकेटमधूनच पुढे आलेला आहे, पण आता तो गोलंदाजीमध्ये त्याने चांगली हुकूमत प्रस्थापित केलेली आहे. भरपूर चांगलं क्रिकेटचा बेस पुण्यामध्ये भरपूर मोठा आहे आणि त्यामुळंच चांगले खेळाडू आता पुढे येत आहेत आणि पुण्याचं नाव उज्ज्वल करतायत. ISPL मध्ये देखील यावरती 6-7 खेळाडू खेळले. पुढच्या वर्षी देखील अशा खेळाडूंची संख्या वाढेल असा विश्वास आहे आम्हाला. वासिक शेख यांनी फॉर्म भरावा किंवा आता मला वाटतं चांगला परफॉर्मन्स त्याचा इथे दिसणारच आहे ISPLच्या ID मुळे आणि त्यामुळे त्यांना देखील संधी मिळू शकते.
नेक्स्ट ISPL ला एक चांगला फटका जमिनीच्या समांतर चेंडू डीप लॉंग ऑफला धाव एकच प्राप्त होईल तिथे. संतोष दाभाडे गोलंदाज असणार आहे. सँटी 43 धावा 5 गडी बाद 5व्या षटकाला सुरुवात देखील झालेली आहे. 2 षटकं इथून पुढे अजून शिल्लक आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, पण रिक्वायर रेंडेड मात्र 32च्या पुढे पोहोचलेला आहे. त्यामुळे आता षटकारांची आवश्यकता. मॅच इज स्टील ऑन नाऊ. अजून मॅच जिवंत आहे, पण 6 धावा सलगपणे षटकार पाहिजेत. यस, उंच फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे खाली. सहज आणि सोपा कॅच होता. इथे अजून एक फलंदाज बाद होणार आहे. शुभम शेळके तिथे चेंडूच्या खाली येताना आपण पाहिला. सतीश नाना बाद होणार आहे. गोलंदाजीमध्ये मोठी हुकूमत असते सतीश नानाकडे. आज इथे फलंदाजीमध्ये तो चमत्कार नाही दाखवू शकला आणि त्याला मागे परतावं लागलेलं आहे. चांगला कॅच होता शुभम शेळकेने इथे घेतला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सामन्यामध्ये मोठी पकड निश्चित प्रकारे मिळवलेली आहे. KM फायटर्स कराडी संघ यापूर्वीच क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलेला आहे आणि या सामन्यातला विजेता त्यांच्या पुढे त्यांच्या विरोधात यानंतरच्या मॅच मध्ये लढणार आहे. त्यामुळे KM फायटर्स बरोबर फाईट कोण करणार याचं उत्तर पुढच्या 10 चेंडू मध्ये आपल्याला मिळेल. लक्ष करिअर अकॅडमी 43 वर 6. शांतपणे खेळला चेंडू तिथे मिडॉनला आणि एक धाव जरूर मिड ऑफला खेळला. एक धाव जरूर मिळेल. डाव्या हाताचा फलंदाज आत्ता स्ट्राईक एंडला आलेला आहे आणि उजव्या हाताचा मुस्तफा शहा फलंदाजीसाठी दाखल होतोय. शहबाज अली आणि मुस्तफा शहा दोघेही चांगले फलंदाज आहेत. मुस्तफा शहा एक चांगला ऑलराऊंडर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भरपूर वेळा तो क्रिकेट खेळलेला आहे. प्रीमियर लीग मध्ये खेळलेला आहे. याबरोबरच शॉट ऑफ लेन गती अजून कमी केली इथे गोलंदाजानं. मागे खेचला चेंडू. पुन्हा निर्धाव 44 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 103 धावा. खरं ते मोठं टोटल होतं आणि या टोटलच्या समोर सुरुवात कारण मोठ्या धावांचा धावसंख्येचा पाठलाग कसा असतो. सरासरीचा तुम्ही मागे राहिलात की मग पुढच्या षटकामध्ये प्रेशर पडतो. वाह वाह, आखूड टप्प्याचा चेंडू हुक केला चेंडूला स्क्वेअर लेगला. इथे धावा 6 मिळतील आणि अर्धशतक फलकावरती लागणार आहे ते लक्ष करिअर अकॅडमी पुणे संघाचं. हा बॉल थोडासा फिरवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्याचाही अंदाज घेतला. मॅच भलेही दूर गेलेली आहे, परंतु आपण एवढ्या लांब आलोय तर त्याची छाप सोडण्याचा प्रयत्न. लांबून खेचला, चांगला पूल केला आणि शहबाज अली यांनी या बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी आता विजयाच्या दिशेने वाटचाल श्रीतेज 11 चरोली पुणेची. संतोष दाभाडेला सलग दुसरा. यावेळेस सरळ बॅटनं लॉस्ट स्ट्रेट. धावा 6. मागील बॉल थोडासा मागे केला, आता थोडासा पुढे केला, परंतु रिझल्ट नाही बदलला. बॅटरने याही संधीचा फायदा घेतलाय. शहबाज भाई यांच्या बॅटमधून आता 2 चांगले मोठे स्ट्रोक आलेले आहेत जे त्यांना आत्मविश्वास देतील आणि ते नक्कीच त्यांची छाप सुटली जाते. 5 ओव्हरमध्ये 56 झाल्यात. मॅच खूप लांब गेली आहे, परंतु ही लक्ष टीम चांगले प्रयत्न करत आहे. 6 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता इथून पुढे असणार आहे. तरी नाउमेद होऊ नये, कारण असे अशक्यप्राय विजय हे छत्रपती शिवाजीराजांनी याच मातीमध्ये अनेक वेळा संपादन केलेले आहेत. अनेक मोठ्या सैन्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे फक्त आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती. ही क्रिकेटची लढाई आहे. बाहेरचे इथे थोडीशी नशिबाची साथ लागणार आहे आणि ती जर मिळाली तर 47 धावा सुद्धा अशक्य नाही आहे. आम्ही चर्चा करतो की क्रिकेटमध्ये एका बॉलमध्ये किती धावा काढल्या गेलेल्या आहेत, तर तुम्ही गुगल करून बघा, तुम्हाला 287 असा आकडा मिळेल. एका बॉलमध्ये 287 धावा. जोपर्यंत बॉल प्ले मध्ये आहे तोपर्यंत तुम्ही किती धावा काढू शकता. उंच फटका, एलिव्हेशन जास्त आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे वासिक आहे. कॅच होईल. मुस्तफा शहाबाद धक्का क्रमांक 7. 56 धावा फलकावर लक्ष करिअर अकॅडमी पुणे. वाह, ऋषी जोरे या टीमवर मात्र मागील 2 वर्ष चांगली मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शनला आता बॉलर, त्याचबरोबर जर पाहिलं तर बॅटर असा चांगला संच त्यांनी बनवलेला आहे. आणि या अथर्वला सुद्धा आता संधी मिळते. एक युवा अष्टपैलू खेळाडू म्हणून उरळी कांचनचा चांगला आता सध्या चर्चेत येत होते आणि त्यावेळेला आता त्यांना मोठ्या संघात संधी देखील मिळाली आहे. श्रीतेज संघासाठी त्यांच्या माध्यमातून देखील घेतली गेली ही विकेट पाहायला मिळते.
एक चांगली टीम आहे. सातत्यानं क्रिकेट खेळल्यामुळं विकेटची चांगली जाण होते, मैदानाची चांगली माहिती होते. त्यामुळं कुठे कुठला प्लेअर उपयुक्त ठरेल याचं खूप चांगलं नॉलेज आहे. या ठिकाणी ऋषीदादा जोरी यांना आणि आज सचिन भाऊ तापकीर सारखे उद्योजक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेत. एक मजबूत टीम पुढे येताना दिसते. आता श्रीतेज हमराज एक चांगला फटका, धावा मिळतील 4 चौकाराबरोबर. 67 गडी बाद. लक्ष करिअर अकॅडमी पुणे. शेवटच्या षटकांमध्ये काही क्षण काही चेंडू आता इथे फक्त शिल्लक आहेत आणि विजय अजून खूप लांब आहे. जो 43 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 3. औपचारिकता आपण म्हणतो, फॉर्मॅलिटी या सामन्याची शिल्लक आहे का? जरूर त्याचं उत्तर हाच येईल. बघूया. डाव्या हाताने ओव्हर द विकेट आणि बाहेरची कड आहे. इथे अजून एक फलंदाज बाद. 8वा धक्का. हो, आता काय बॅटरकडे दुसरे ऑप्शन सुद्धा नव्हते आणि त्याच वेळेला हा बॉल चांगला फिरवताना पाहायला मिळालाय आणि स्लीप तैनात करण्यात आली आहे. फर्स्ट स्लीपमध्ये नाही तर इकडे थर्ड स्लीपच्या दिशेनेच होते ते आणि तिकडे पकडली गेली कॅच आणि विकेट आणखी एक मिळताना पाहायला मिळते. एक वेगळी फिल्डिंग सेटअप केला होता. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी जास्त पाहायला मिळत नाही, परंतु अगदी आवाक्यात मॅच आहे त्यामुळे ही फिल्डिंग प्लेसमेंट पाहायला मिळाली आणि त्यामध्ये फलंदाज सापडले. अथर्व बॅटिंगमध्ये आज तेवढी छाप नाही पाहायला मिळाली, परंतु बॉलिंगमध्ये ती छाप सोडलेली आहे. त्यांचं कौतुक करावं लागेल. एक नवीन फाईंड निश्चित प्रकारे मिळालेले आहे. ऋषीदादा जोरे यांनी अथर्व कड नावाचं युवा टॅलेंट आता पुढे आणलेलं आहे. गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये या खेळाडूकडे गुणवत्ता आहे आणि विशेष म्हणजे आज त्याच्याकडे नेतृत्व पण सोपवलेलं आहे काही सामन्यांमध्ये. अथर्व कड 2 विकेट काढतो इथे. मूळतः लेदर बॉल क्रिकेटचा खेळाडू आहे तो आणि लेदर बॉल कडून आता तो टेनिस बॉल क्रिकेटकडे आलेला आहे. त्यामुळे गुणवत्ता त्याच्यामध्ये आहे, भरलेली आहे, ठासून भरलेली आहे. आता त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचं काम ऋषीदादा जोरी करतायत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू असेल 61 वरती 8. अगदी विजयाच्या औपचारिकतेच्या दिशेने मॅच निघालेली आहे. अथर्व काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, त्याच्यावर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु अथर्व आणखीन एक विकेट त्यांच्या खात्यात येता राहिली. बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय आणि या मॅचला जिंकलाय श्रीतेज 11 चरोली पुणे, म्हणजे सचिन शेट, लालदास तापकीर आणि कंपनी. परंतु लक्ष टीम आपण सुद्धा खूप चांगले खेळलेला आहात. सचिन ढवळे सरांचा मी मनापासून आभारी असेल. या हंगामात त्यांनी मला 4 दिवस समालोचन करण्याची संधी दिली आणि जर अशी संधी मिळाली तर पुढल्या वर्षी या स्पर्धेला यायला आवडेल. परंतु या वर्षीचे 4 दिवस आणि स्पर्धा लक्षात राहण्यासारखीच होती. या पुढील वाटचालीसाठी, पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वीरेंद्र पडवळ सरांना विनंती आहे आपण या. तर लगेचच दोन्ही संघनायकांना मी इथं विनंती करतो आपण या. आपल्या इथं नाणेफेकीचा कौल होणार आहे.
प्रहार प्रीमियर लीग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव आज 14व्या पर्वामध्ये येऊन पोहोचलेला आहे आणि 14व्या पर्वातली ही ऑल इंडिया ओपन पूलमधली 5व्या रात्रीतली अखेरची लढत आता सुरू होते आणि दोन तगड्या टीम एकमेकांच्या समोर आलेल्या आहेत. त्यामध्ये KM फायटर्स कराडी संघाने आज दिमागदार खेळ केलेला आहे आणि त्याचबरोबर पहिल्या पराभवानंतर मोठी झेप घेत श्रीतेज हमराज संघ देखील आता त्यांच्याशी दोन हात करायला सज्ज झालेले. अथर्वकड आणि अभिजित तिवारी दोन्ही संघनायक आपल्या समेत आहेत. वीरेंद्र पडवळ सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि इथे कॉल असेल. यस, अभिजित तिवारी करतील कॉल प्लीज. हेड इज कॉल आणि हेड इट इज. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊ शकता, आपण जास्त वेळ घेणार नाही. अथर्व शुभेच्छा असतील, वीरेंद्र पडवळ सरांना देखील शुभेच्छा असतील. सरांना विनंती, आपण इथेच थांबायचं आहे. यानंतर मी आदरणीय सचिन ढवळे सरांना विनंती करतो की आपण या आज निश्चित आजी सोनियाचा दिनवर्ष, अमृताचा गणू. आजचा दिवस अत्यंत छान होता. या स्पर्धेला मागचे 4 दिवस ज्यांचा मधुर आवाज लाभला, खरं तर मराठीतून टेनिस क्रिकेटला मोठी उंची देणारे समालोचक आणि टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या आवाजानं टेनिस क्रिकेटला निश्चित गौरवाचे दिवस देणारे समालोचक आदरणीय चंद्रकांत शेटे सरांचा सन्मान होतोय. मुंबईची मिठास, गोड आवाज आणि त्या आवाजातून रंगणारे सामने. चंद्रकांत शेटे सर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मागणी असणारे समालोचक, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्पर्धा करणारे स्पर्धा सम्राट समालोचक चंद्रकांत शेटे सरांचा खास सन्मान आदरणीय सचिन ढवळे सरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. आपल्याला सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. त्यापेक्षाही आपण आपल्या स्पर्धेला जो वेळ दिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. तर यानंतर लगेचच वीरेंद्र पडवळ सरांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो आदरणीय सचिन ढवळे सरांना, आपण वीरेंद्र पडवळ सरांना सन्मानित करा. वीरेंद्र पडवळ सरांची फलंदाजी देखील आपण पाहिली, विस्फोटक फलंदाजी. आज थोडेसे लेट बॅटिंगला आले ते. आमची इच्छा होती की त्यांनी खूप लवकर बॅटिंगला यायला पाहिजे होतं, पण कदाचित त्यांना जुना चेंडू आवडत असावा. पण काय बॅटिंग केली आज. त्यांची टीम सेमीफायनलमध्ये उद्या दिसणार नाही आपल्याला, पण निश्चित त्यांच्या फलंदाजीनं आज हे मैदान शहारलेलं आहे. तर यानंतर अजून एक महत्त्वाचा पुरस्कार द्यायचा आहे. मी सरांना विनंती करतो, आपण थांबा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर पुरस्कार. यस, त्या अगोदर आपण या ठिकाणी हमराज श्रीतेज पुणे संघाचे संघ मालक यांचा सन्मान इथे करतोय. मी विनंती करतो सन्माननीय सचिन भाऊ तापकीर यांना, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर या. ऋषीदादा जोरी यांना विनंती करतो, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. श्रीतेज संघाकडून कोणी असेल प्रतिनिधी तर जरूर त्यांचा पुन्हा आपण सन्मान करूया. तर मॅन ऑफ द मॅच वासिक या वासिक आशफाक भाईंना विनंती करतो, संघ मालकांच्या वतीने आपण सन्मानाचा स्वीकार करा. श्रीतेज हमराज खरं तर मोठी तगडी स्टारकास्ट असलेली टीम आहे आणि वासिक भाईनं इथे आशफाक भाईंनी दिलेली बॅट आणि सचिन ढवळे सरांनी आज धुमाकूळ घातला. खूप सुंदर, मला वाटतं 26 धावांचे खेळी होते सकाळची सरांची. आशफाक भाईंना धन्यवाद. यानंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा, सरांना विनंती करतो थांबा. आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा 8 षटकार 6 चौकार 79 धावांची खेळी वासिक शेख ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कमॉन वासिक, सलग दुसऱ्यांदा
प्रहार प्रीमियर लीग आणि वासिक शेख यांचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे. प्रहार सीझन 13 मध्ये मला वाटतं वासिक शेख यांनी 10 मॅन ऑफ द मॅच जिंकले असतील आणि आणि आत्ता दुसरी मॅन ऑफ द मॅच आहे वासिक शेखसाठी. आणि विशेष म्हणजे एक टू व्हीलर बाईक सुद्धा प्रहार प्रीमियर लीग मधून वासिक शेखने जिंकलेली आहे. गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीज आणि भरपूर मॅन ऑफ द मॅच. आज सुद्धा पुन्हा एकदा बॅग, पुन्हा स्टडी मटेरियल, पुन्हा टी शर्ट, पुन्हा वॉटर बॉटल, पुन्हा ट्रॉफी, पुन्हा कॅप. वासिक भाई आज घरात सगळीकडे प्रहारच्या ह्या सगळ्या वस्तू मिळत आहेत, सगळ्या मॅन ऑफ द मॅच मिळत आहेत. काय कसं फील करतोय? मुझे तो लगता है प्रहार प्रीमियर लीग मेरे लिए बहुत लकी है, क्योंकि लास्ट ईयर 2 साल से तो मैं अच्छा खेल रहा हूँ और अभी तीसरा ईयर भी अच्छा चल रहा है. अभी एक और मैच है, होपफुली हम लोग ये भी जीतेंगे और कल लास्ट डे हमको खेलने मिलेगा फिर से. जरूर शुभेच्छा असतील भाई. वासिकचा दमदार खेळ आपण बघितलेला आहे. एकूणच रंग चढलेला आहे, झिंग चढलेला आहे आणि ही झिंग लगेच उतरणार नाहीये. KM फायटर खराडीचे संघ मालक त्यांचा सन्मान मंचावर होतोय. KM फायटरचे संघ मालक विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. KM फायटर्स, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया विनंती करतो संघ मालकांना आपण सन्मानासाठी पाठवा. तर संघ मालक जेव्हा उपस्थित होतील तेव्हा आपण त्यांना सन्मानित करू. तुर्तास इथेच थांबूया आणि या मॅचचा आस्वाद घेऊ. अत्यंत महत्त्वाची मॅच आहे. 5वा संघ जो सुपर 5 मध्ये आपल्याला मिळणार आहे आणि तो कोणता आहे? KM फायटर खराडी असेल की श्रीतेज हमराज पुणे संघ असेल. त्यामुळं दोन्ही संघांमध्ये तगडी स्टार कास्ट आहे. दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मजा येणार या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका, बघत राहा प्रहार प्रीमियर लीग आणि ऐकत राहा पुन्हा एकदा इथे कोकणचा कोहिनूर अर्थात KK प्रशांत आदवडे आणि विदर्भाचा कोहिनूर VK ओम सोनूने. थँक्यू. धन्यवाद. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये